हॅलो फ्रेंड्स, तर या व्हिडिओमध्ये आज झालेले क्वेश्चन्स पाहूयात. मिक्सअप क्वेश्चन्स आहेत सगळे. 11वे पहिला प्रश्न बघा. 11वे मूलभूत कर्तव्य कोणत्या वर्षी घटनेत सामील झाले? तर ती 86वी घटना दुरुस्ती होती, कायदा 2002चा. तराईंच्या पहिल्या युद्धात कोणाचा पराभव झाला? तर तराईंच्या पहिल्या युद्धात 1191ला मोहम्मद घोरी याचा पराभव झाला होता आणि पृथ्वीराज चव्हाणाने विजय मिळवला होता. राज्य निवडणूक कोणत्या निवडणुका घेते? तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेते, जसे की नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत, जिल्हा परिषद इत्यादी. वाघाची संख्या महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो देशात? तर 4था लागतो. ठीक आहे. 2022च्या व्याघ्र गणनेनुसार वाघांच्या एकूण संख्येत महाराष्ट्राचा भारतात 4था क्रमांक लागतो. तर सर्वाधिक वाघ मध्य प्रदेशमध्ये आहेत. कुठे? मध्य प्रदेश. हा पण प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे आपण थोडंसं डिटेलमध्ये घेतलेलं आहे. सर्वाधिक वाघांची संख्या मध्य प्रदेशमध्ये आहे. त्या पाठोपाठ कर्नाटक आणि उत्तराखंडाचा क्रमांक लागतो. कलम 17 विचारलेला आहे. अस्पृश्यता निर्मूलनाशी संबंधित आहे कलम 17. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बेरोजगार सुरेश तेंडुलकर समितीबद्दल विचारलेला आहे. सुरेश तेंडुलकर समिती ही भारत सरकारने दारिद्र्य मोजण्याच्या पद्धतींचा आढावा घेण्यासाठी 2005 मध्ये स्थापन केलेली एक समिती होती. पॅरिस करार कोणत्या वर्षी अंमलात आला? तर हा जो करार आहे तो 4 नोव्हेंबर 2016 रोजी अंमलात आलेला आहे. हा करार डिसेंबर 2015 मध्ये पॅरिस येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत COP21 स्वीकारण्यात आला होता, पण प्रत्यक्षात तो कधी 2016लाच लागू झालेला आहे. ठीक आहे. स्वीकारला कधी? तो 2015ला स्वीकारलेला होता आणि अंमलात 2016ला आलेला आहे. भारताने तेल आयातीत कोणत्या देशाला मागे टाकले? जुलै 2025 मध्ये भारताने रशियन तेलाच्या आयातीत चीनला मागे टाकले आणि रशियाचा सर्वात मोठा तेल आयातदार देश बनला भारत. पुलिकत सरोवर विचारलेले कुठे? तर सरोवरावरती प्रश्न येत आहेत बघा. हे सरोवर जे आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू राज्यांच्या सरहद्दीवर वसलेले असून श्रीहरिकोटा बेटाने ते बंगालच्या उपसागरापासून वेगळे होते. पूर्व घाटाचे सर्वात उंच शिखर, यावरती पण प्रश्न आला होता. याचं उत्तर कमेंटमध्ये सांगा कुणाला माहिती असेल तर. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, यावरती पण प्रश्न आलेला आहे. तर कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, 1640 मीटर, अहमदनगर जिल्ह्यामध्ये. तर हे सेकंड शिफ्टचे क्वेश्चन्स आहेत. गोपनीयतेचे कलम विचारलेला आहे. अटल पेन्शन योजनेचं वय विचारलेलं आहे. अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षादरम्यान असावे लागते. या योजनेत सहभागी झाल्यानंतर 60 वर्षांचे झाल्यावर तुम्हाला पेन्शन मिळणे सुरू होते. अटल पेन्शन योजना. मुघल साम्राज्याचा पिता विचारलेला आहे. मुघल साम्राज्याचा पिता जहीरुद्दीन मोहम्मद बाबर हा होता. हरितगृह वायूवरती प्रश्न आलेला होता. तर हरितगृह वायू वातावरणातील असे वायू आहेत जे पृथ्वीवरून उत्सर्जित होणारे उष्णता शोषून घेतात आणि ती अवकाशात परत जाण्यापासून रोखतात, त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते. मुख्य हरितगृह वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड, मिथेन, पाण्याची वाफ आणि नायट्रस ऑक्साईड आहेत. महिला बचत गट योजनेबद्दल विचारलेला आहे. विधानसभेचे कलम विचारलेला आहे. कलम 170. निवडणूक आयोगाचं कलम विचारलेला आहे. 324. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र राज्याची राजभाषा कोणती विचारलेली आहे. मराठी. 23 जानेवारी 1965ला
महाराष्ट्र राजभाषेला दर्जा देण्यात आला मराठी भाषेला 23 जानेवारी 1965ला. तालिकोटची लढाई विचारलेली आहे. तर ही तालिकोटची जी लढाई आहे ती विजयनगरचा सम्राट अलिया रामराया आणि दख्खनमधील 5 मुस्लिम सल्तनतींमध्ये लढली गेलेली होती. 23 जानेवारी 1565 रोजी झालेल्या या लढाईत विजयनगरचा पराभव झाला होता. स्वतंत्र भारताचे अंतिम गव्हर्नर जनरल विचारलेले आहे. तर स्वतंत्र भारताचे अंतिम गव्हर्नर जनरल कोण होते? चक्रवर्ती राजगोपालाचारी होते. ते स्वतंत्र भारताचे एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल होते आणि त्यांनी 21 जून 1948 ते 26 जानेवारी 1950 पर्यंत पद भूषवले होते. पुढचा प्रश्न पाहूयात. काँग्रेसचे प्रथम भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या? असा प्रश्न होता. महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू होत्या 1925 मध्ये. तसेच त्या उत्तर प्रदेशाच्या पहिल्या महिला राज्यपाल पण बनल्या. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हटलं तर ॲनी बेझंट आणि भारतीय म्हणलं तर सरोजिनी नायडू. हिमालय आणि शिवालिक लेकमधील क्षेत्राला काय म्हणतात म्हटलेलं आहे? हिमालय आणि शिवालिकमधील जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राला काय म्हटलं जातं? तर या क्षेत्राला डन्स किंवा डून असे म्हटलं जातं. हे लांबट सपाटाचे आणि गाळाने भरलेले रेखांशाच्या दऱ्या आहेत जी की भूकेंद्रीय हालचालींमुळे तयार झालेल्या आहेत. पाण्याचा pH व्हॅल्यू विचारलेला आहे. तर शुद्ध पाण्याचा pH 7 असतो, पण नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या पिण्याच्या पाण्याचा pH साधारणपणे 6.5 ते 8.5 या दरम्यान असतो. जल जीवन मिशन योजनेबद्दल पण विचारलेलं आहे. तर ही योजना ऑगस्ट 2019 पासून सुरू झाली ते 2024 पर्यंत. कोणत्या देशाने मतदान वय 18 वरून 16 असे केलेले आहे? तर ब्रिटन या देशाने मतदानाचे वय 18 वरून 16 असे केलेले. समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड आहे. छत्तीसगड, आसाम, पश्चिम बंगाल कोणत्या राज्याची सीमा आंतरराष्ट्रीय सीमा नाहीये? यापैकी छत्तीसगड नाहीये, आंतरराष्ट्रीय सीमा नाहीये. पश्चिम बंगालची बांगलादेश, नेपाळ आणि भूतानची सीमा आहे. तर आसामची बांगलादेश आणि भूतानची सीमा आहे. ग्रामपंचायत सदस्यांना कोण निवडून देतं? तर यांना गावातील ग्रामसभा प्रत्येक प्रौढ रहिवासी जो भारतीय नागरिक आहे तो मतदान करू शकतो. मतदानाचे वय किमान 18 वर्ष आहे. निवडणुका थेट असतात, गुप्त मतदानाद्वारे होतात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात कोणत्या अभयारण्याचा समावेश होतो? तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये कोयना वन्यजीव अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय अभयारण्य यांचा समावेश होतो. हे महाराष्ट्र राज्यातील पश्चिम घाटात पसरलेले असून कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत याची म्हणजे हद्द आहे ती विस्तारलेली आहे. उत्तरेकडील मैदानी प्रदेशातील नद्या विचारलेल्या आहेत. भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशाची निर्मिती प्रामुख्याने सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्या व त्यांच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून झालेली आहे. मग प्रमुख नद्या कोणत्या आहेत? सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा. माजुली बेट कोणत्या नदीत आहे? माजुली बेट ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आहे, जी की आसाम राज्यात आहे. हे जगातील सर्वात मोठे नदी बेट आहे. राज्य वित्त आयोगाचा कालावधी विचारलेला आहे. राज्य वित्त आयोगाचा कालावधी हा 5 वर्षाचा असतो आणि या आयोगाची नियुक्ती राज्यपाल करतात, राज्याचे राज्यपाल. तसेच भारतीय संविधानाच्या कलम
243 नुसार याची तरतूद करण्यात आलेली आहे. ओझोन कोणत्या किरणांनी अडवतो? अतिनील किरणे असतात, UVA, UVB आणि UVC असे त्याचे 3 प्रकार असतात. यापैकी UVC आणि बहुतेक UVB जे किरण आहेत ते शोषून घेतात. विधानसभेचे कलम विचारलेला आहे 170 आहे. विधान परिषदेचे 171 आहे. भारतातील पहिले वर्तमानपत्र विचारलेलं आहे. भारतातील पहिले वर्तमानपत्र हिक्कीज बंगाल गॅझेट हे आहे, जे की जेम्स ऑगस्टन हिक्की यांनी 1780 मध्ये कलकत्ता येथे प्रकाशित केले होते. जेम्स हिक्की. स्वतंत्र भारताचा शेवटचा व्हाईसरॉय कोण होता? तर स्वतंत्र भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन होता, जे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतात स्वतंत्र मिळेपर्यंत या पदावर होते. फतेपूर सिक्री कोणी बांधले? फतेपूर सिक्री आहे ते मुघल सम्राट अकबर यांनी याची निर्मिती केलेली आहे. त्याने हे शहर 1971 मध्ये आपली राजधानी म्हणून बांधले होते सम्राट अकबरांनी. भारताचा 2021 बर्थ ऑफ डे रेट विचारलेला आहे. बर्थ ऑफ रेट विचारलेला 2021 विचारलेला आहे. तर भारताचा 2021 जन्मदर हा 19.3 जन्मप्रति 1000 लोकसंख्या एवढा होता, जो की जर 2012 पासून 11% कमी झाला. कार्बन शून्य उत्सर्जन टार्गेट किती वर्षापर्यंत गाठायचे आहे? भारताने हे 2070 पर्यंत निव्वळ शून्य नेट झिरो कार्बन उत्सर्जन गाठण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स होते. बाकीचे जे कालचे पण काही क्वेश्चन्स राहिलेले आहेत त्यावरती पण आपण व्हिडिओ बनवूयात, आणि आजचे बी काही राहिले असतील तर त्यावरती पण व्हिडिओ बनवण्यात येतील. ही जी PDF आहे ती टेलिग्राम चॅनलवरती टाकण्यात येईल. SAG एज्युकेशन हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. SAG एज्युकेशन. आणि 2 दिवसाखाली जे झाले होते क्वेश्चन पेपर त्याचे पण PDF टाकण्यात आलेले आहेत टेलिग्राम चॅनलवरती. व्हिडिओ आला असेल तर एक लाईक नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.